सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते सौरव मकाळे यांना. धन्यवाद सौरव. तसंच धन्यवाद कदम सर. सर खरंच तुम्ही घालता खूप धमाल. सर खरंच तुम्ही घालता खूप धमाल. सर तुमची शिकवण्याची पद्धत आहे खूप कमाल. सर तुमची शिकवण्याची पद्धत आहे खूप कमाल. सूर्यकिरणे जशी पडतात तसे तुम्ही आमच्या मनात कायम झळकत राहाल. द सेकंड अर्जित सिंग आदरणीय जयदीप सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते साईनाथ अर्जुने यांना. धन्यवाद जयदीप सर. तसेच धन्यवाद साईनाथ. इतिहास समजते पुस्तकातून, भूगोल समजते परिसरातून. इतिहास समजते पुस्तकातून, भूगोल समजते परिसरातून, विज्ञान समजते अनुभवातून आणि कार्यक्रम फुलला की मावळला हे समजते तुमच्या टाळ्यांमधून. बारिश तो बादलों से होती है, आसमानों का क्या करे. बारिश तो बादलों से होती है, आसमानों का क्या करे. आग तो चिंगारी से लगती है, सूरज से क्या करे. आग तो चिंगारी से लगती है, सूरज का क्या करे. फिजिक्स पढ़ना है तो झोंका और धोखा याद रखो, बाकी चीज़ों का क्या करे. फिजिक्स पढ़ना है तो झोंका और धोखा याद रखो, बाकी चीज़ों का क्या करना है. आदरणीय सुदर्शन सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते संघर्ष नागसे. संघर्ष काल दिले होते. मी आमंत्रित करते अक्षय जाधव. नाही सर काल दिलेत मला तसे. आदित्य आहे का. नाही सर मला नाव देत, मला मुलांची नावं पण माहिती नाही जास्त. अजून कोण सांगत आहे त्याचं नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक ऑब्झर्वेशन करत आहात का. सगळ्या सरांचा सत्कार झाला, राहिलं कोण. कारण सरांचं व्यक्तिमत्व असं आहे की जरी गर्दीमध्ये जरी असतील तरी सर आम्हाला कसंही सापडतील आणि आम्ही सापडणारच. गणिताचे प्रश्न ज्यांनी सोडवले, ज्यांनी माणुसकी जपायला शिकवली. गणिताचे प्रश्न ज्यांनी सोडवले, ज्यांनी माणुसकी जपायला शिकवली. जीवनात कधी थांबलोस तर मार्ग दाखवले. जीवनात कधी थांबलोस तर मार्ग दाखवले. आयुष्यात पुस्तकी गणित नाही तर जीवनाचेही गणित शिकवले. आयुष्यात पुस्तक गणित नाही तर जीवनाचे गणित शिकवले. इक्वेशन जोडून आयुष्यातील जॉईंट इक्वेशन शिकवले माणुसकीचे. आयुष्यात जॉईंट इक्वेशन शिकवले माणुसकीचे. आदरणीय गुजर सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते सचिन जिप्रे यांना.
सांगू का मी? आदित्य झालं की मला कुठं माहिती आहे कुठल्या धन्यवाद गुजर सर, तसेच धन्यवाद सचिन. कितीही रागात बोलले तरी काही म्हणून राग न मानणारा, कितीही रागात बोलले तरी काही म्हणून राग न मानणारा तो भाऊ आहे. घरापासून लांब असल्यामुळे भावाची कमी वाटू दिली नाही तो भैया आहे. घरापासून लांब असल्यामुळे भावाची कमी वाटू दिली नाही तो भैया आहे. आदरणीय शंकर भैया यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते आदित्य यांना. काका हे नाश्ता आम्हाला आवडत नाही, काका हे नाश्ता आम्हाला आवडत नाही, तर हो बाळा उद्यापासून करणार नाही, तर हो बाळा उद्यापासून करणार नाही असे म्हणणारे आमचे काका. थोडे आयुष्याचे थोडे संस्काराचे धडे ज्यांनी शिकवले ते आदरणीय बालाजी काका यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते आदित्य यांना. आदित्य धन्यवाद काका, तसेच धन्यवाद आदित्य. आता आपण वळूयात आपल्या मुख्य कार्यक्रमाला. हो सर, सकाळी नाश्त्याला यायला उशीर झाला की रागवायचे ते दादा आहेत. सकाळी नाश्त्याला यायला उशीर झाला की रागवायचे ते दादा आहेत. नाश्ता संपला असं सांगायचे ते दादा आहेत. नाश्ता संपला असं सांगायचे ते दादा आहेत, पण पुन्हा काळजीपोटी स्वतः नाश्ता आणून द्यायचे ते दादा आहेत. आदरणीय दादांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते भूमिका शिरगुरे यांना. अलीकडे तू उलट फिरायला लागली. कितीही रागात बोलले तरी काही राग मानून घेत नाही तो भाऊ असतो. कितीही रागात बोलले तरी काही राग मानून घेत नाही तो भाऊ असतो. घरापासून लांब असल्यामुळे भावाची कमी वाटू देत नाही तो भैया आहे. आदरणीय शंकर भैया यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते भक्ती कटके यांना. धन्यवाद भैया, तसेच धन्यवाद भक्ती. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेली कधीच मोडू नका, स्वप्न मनात धरलेली कधीच मोडू नका. पावलोपावली येथील कठीण प्रसंग, पावलोपावली येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान आहे, प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान आहे. ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आहे, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आहे. आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविक
प्रास्ताविकाचे ज्ञान आहे आणि कार्यक्रमाच्या आरंभी व्हावे प्रास्ताविकाचे ज्ञान आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी मुख्य प्रास्ताविक मांडण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय राऊत सर यांना. राऊत सरांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडावे. धन्यवाद. खरं तर कदम सर सांगायचे की निरोप समारंभ नसून शुभेच्छा समारंभ असं म्हटलं जावं. त्यांनी सांगितलेली खूप वर्षापूर्वीची गोष्ट माझ्या लक्षात आहे. त्याच्यामुळे आजचा हा निरोप समारंभ नसून शुभेच्छा समारंभ आहे हे मी जाहीर करतो. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील सर, पाटील मॅडम, प्रमुख पाहुणे सुदर्शन सर, गुजर सर, जयदीप सर किंवा इतर सर्व शिक्षक, त्याचबरोबर पडद्यामागे काम करणारे आमचे हमू पाटील सर. आपल्याला पडद्यापुढे किंवा जे पण काही स्टेजवर दिसतंय किंवा जे पण आपण चित्र म्हणजे पिक्चर वगैरे एखादा पाहतो त्याच्या बॅकग्राऊंडला पडद्यामागं काम करणारे खूप जण असतात, खूप जण. ज्यावेळेस आमचं नाव घेतलं गेलं स्टेजवरती त्यावेळेस आम्ही खुर्चीवरती बसलो नाहीत. मी असतील, उबाळे सर असतील. कारण यामागे आम्ही आत्तापर्यंत पाटील सरांच्या तोडून असं ऐकलेलं आहे की राऊत सर आणि उबाळे सर हे आमचे PCCचे पिलर आहेत. एका बिल्डिंगमध्ये पिलरची खूप मोठी भूमिका असते. जर पिलर नसेल तर बिल्डिंग उभा होत नाही. त्यामुळं पिलर हे कधीही बसू शकत नाहीत. त्याच्यामुळे एक खूप मोठी जिम्मेदारी असते. साहजिक कालांतराने माझ्यावरती अपघाती असं वेळ आली. पण ऐकून मी असं होतं की जे रेसचे घोडे असतात बघा, रेसचे घोडे तुम्ही ऐकून असाल बघा, जे रेसमध्ये घोडे पळवले जातात तर बघा त्याच्यामध्ये एखादा घोडा जर पडला जातो आणि तो जर पाय वगैरे तुटला, हात त्याचा पाय जर तुटले, एखादा जरी पाय तुटला तर त्या घोड्याला नीट केलं जात नाही. तुम्ही ऐकून असाल, त्याला गोळी घालून मारलं जातं. ऐकलंय तुम्ही कधी? रेसमधले धावणाऱ्या घोडा जर पडला रेसमध्ये तर त्याला गोळी घालून मारलं जातं. कारण का? कारण त्याचा नीट करण्याचा खर्च आणि त्याला पुढे तो कधीच तो धावू शकत नाही. परंतु माझा असा अपघाती असं होऊन पण पूर्ण PCC असेल, पाटील सर असतील, अक्षरशः दवाखान्यामध्ये देखील ते पाहायला आले आणि खंबीरपणे पाठीशी उभा राहणार की म्हणजे गेल्या 20 वर्षापासून आम्ही सोबत आहेत. आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं बघा, तुम्ही ज्या दिवशी PCCमध्ये आलात, ज्या दिवशी तुम्ही PCCमध्ये आलात, आता जे विद्यार्थी आहेत, जे काही घरी आहेत, यांच्यासाठी एकच सांगायचं की ज्या दिवशी ह्याने PCCचं पहिलं पाऊल टाकलं PCC कॅम्पसमध्ये, त्या दिवशीच तुम्ही जीवनातील पहिलं यशाचं पाऊल टाकलं मी तुम्हाला सांगेन. कारण बघा तुम्ही लातूरमध्ये क्लासेस भरपूर आहेत. आपले सुदर्शन सर वगैरे असतील, इतर शिक्षक असतील, याने पण पाहिलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल बघा, तुम्हाला एज्युकेशन आहे परंतु तुमच्याबद्दल विचार करणारं कुणी नाही आहे. तुमच्याबद्दल विचार करणारं कुणी नाही. कारण तुमच्या एज्युकेशनचा वगैरे बाकी कुणी विचार करत नाही. तिथं फक्त पैसा पाहिला जातो. लातूरमध्ये एवढे क्लासेस आहेत बाळांनो, परंतु पाटील सरांचं आम्ही पहिल्यापासून ऐकत आलेलं आहे, पहिल्यापासून. इव्हन तुम्हाला एक सांगायचं आहे की गेल्या वर्षी आपल्या क्लासची फीस होती 29,000 रुपये. अक्षरशः 29,000 फीस असून देखील आपल्याला तेवढी ती परवडत नाही. कारण इथला खर्च एवढा असतो की खूप खर्च असतो. तुम्हाला तुमच्या लक्षात नाही येणार. कारण शिक्षकांच्या पेमेंट एवढे असतील, इथला जो खर्च असेल, तुम्ही जेवणाची क्वालिटी वगैरे बघितलं असेल, नोट्स वगैरे असतील, खूप खर्च असतो. इव्हन आमच्या बाहेर फिरण्याचा पण भरपूर खर्च असतो. तरी देखील यावर्षी पाटील सरांचं असं म्हणणं आलं की पाऊसकाळ कमी झालेला आहे. इव्हन आम्ही पण ग्रामीण भागामध्ये फिरतो, खूप गोरगोरी घरच्या विद्यार्थ्यांच्या घरी गेलेलो असतो. आम्ही परिस्थिती पाहिलेली असते. आम्ही पाटील सरांच्या फक्त कानावर घातलेलं असतं की सर असे काही विद्यार्थी आहेत की त्यांची शिकण्याची खूप इच्छा आहे, खूप शिकायचं आहे त्यांना, पण ते तिथपर्यंत येऊ शकत नाही सर, तेवढी फीस भरू शकत नाहीत. तर सरांनी एकही शब्द न काढता तुम्हाला जेवढी कमी करायचं तेवढी कमी करा, असं कुठलाच क्लासवाला म्हणत नाही. तुम्ही जर खाली क्लासेस एरियामध्ये जर गेलात तर तुम्हाला बोलू पण देत नाही फीसबद्दल. 1 रुपयाही कमी होत नाही. तुम्ही खाली क्लासेस एरियामध्ये जाऊन पाहू शकताय. आणि हे जे क्रॅश कोर्स आहे ग्रामीण भागामध्ये भरपूर जण म्हणतात, तुम्ही देखील ऐकून असाल की काय होणार आहे, 1-1.5 महिन्यामध्ये काय होणार आहे, 2 महिन्यामध्ये काय होणार आहे. पण विचार करा बाळांनो, तुम्ही आज या ठिकाणी आलात, तुम्ही तुमच्या ग्रामीण भागातून भरपूर ठिकाणातून विद्यार्थी आलेले आहेत, तुम्ही इथं आलात, तुमची नक्कीच काहीतरी तयारी झालेली आहे. तुम्ही एक विचार करा की जे विद्यार्थी आज घरी बसून आहेत आणि तुम्ही इथं आहात, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. बाळांनो, तुम्हाला भरपूर गोष्टी आल्याच्यानंतर कळाल्या. किंवा आम्ही आतापर्यंत असे काही विद्यार्थी आपल्या इथले भरपूर काय असे डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत, ॲग्री फार्मसीला भरपूर विद्यार्थी गेलेले आहेत, तुमच्याच भागातले, तुम्हाला त्यांची ओळखी पण असतील. तर त्यांना असं कधी वाटलंही नव्हतं की आम्ही तिथपर्यंत कधी पोहोचणार आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही PCCमध्ये पहिलं पाऊल टाकलंय त्या दिवशी तुम्ही खरं यश गाठलंय. यशाची पहिली पायरी तुम्ही चढलेली आहे. त्याच्यामुळे कधीही स्वतःला कमी लेखायचं नाही आहे. आपल्या बाबतीमध्ये काय होतं, आपण मोठे विचार करत नाहीत. ग्रामीण भागातले आमच्या गेल्या वर्षी एक मुलगी होती, पठाण म्हणून एक मुलगी आली होती बघा, शबनम, पठाण शबनम, चाकूरची मुलगी आहे ती.
त्या मुलीचं म्हणजे अक्षरशः तिचं 10वीमध्ये लॉकडाऊनमध्ये त्याचं शिक्षण झालं होतं. आपण मागं गेस्ट म्हणून त्यांना बोलवलं होतं, तुम्ही ओळखत पण नसाल त्यांना. तर त्या मुलीचं कसलीच तयारी नव्हती. ती शिकायची तर खूप इच्छा. तिचे वडील अक्षरशः ऑटो चालवतात, घरची परिस्थिती जेमतेम, 2 बहिणी 1 भाऊ आहेत. खूप इतकी हालाकीची परिस्थिती, आम्ही त्यांच्या घरी गेलेले आहेत. तर ॲडमिशनला गेल्याच्यानंतर तिच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं होतं पाणी. आणि इथं जे विद्यार्थी घडतो याच्या मागचं एक कारण काय माहिती आहे का? कारण ज्यावेळेस एखादा विद्यार्थी आमच्या डोळ्यासमोर इथं दिसतो, ज्यावेळेस विद्यार्थी एखादा ऑफिसमध्ये येतो, काहीतरी एखादा चेहरा दिसतो, तर तो विद्यार्थी दिसत नाही आम्हाला. तर त्याच्या घरी गेलेली त्याची परिस्थिती दिसते, त्याचे आईवडील दिसतात. आणि त्यांच्या आईवडिलांची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे की माझ्या लेकराला काय घडवायचं आहे, माझं लेकरू शिकलं पाहिजे, ते काबाड कष्ट करून तुम्हाला इथं पाठवलेत. म्हणजे त्यांनी खूप मोठा विश्वास ठेवून तुम्हाला इथं पाठवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे मोठी जिम्मेदारी तुमच्यावरती नसून आमच्या खांद्यावरती आहे. कारण मुळानं PCC एक असं आहे, एक असा अकॅडमी आहे जी की पैशाकडे बघितलं जात नाही. कारण बघा मुळानं एवढे सगळे क्लासेस आहेत, पण कुणी तुमच्या करिअरबद्दल कुणी चिंता करत नाही. त्यांना त्यांची फीस मिळाली, क्लास संपला, विषय संपला. परंतु गेल्या वर्षी मला चांगलं आठवतं आहे, आपलं काउन्सिलिंग सेंटर आहे, भरपूर जणांचे ऑप्शन फॉर्म भरले जातात. तर अक्षरशः रात्री आम्हाला झोप येत नाही. एखाद्या लेकराचा नंबर जर कुठे रागायचा राहिलेला असला, कमी मार्क्स आलेले असले, तर आम्हाला झोप येत नाही. एव्हा पाटील सर देखील आवर्जून नाव घेऊन विचारतात, त्या मुलीचा लागला का नंबर, त्या मुलीचा कुठं आला नंबर. अक्षरशः म्हणजे आम्ही आमचे घरचे सर्व कामं सोडून त्या टायमिंगला कंटिन्यू ऑफिसला असतो. असं जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला दिसणार नाही ह्याच्या मागचं जे कार्य आहे ना, हे दिसणार नाही. आणि आम्ही एकच नाही, तर पूर्ण PCC तुमच्यासाठी म्हणजे एकदम म्हणजे लढा देते. सर्वात महत्त्वाचं काय की हे आजचं नवीन नाही आहे बळावनो. आज तरी खूप कमी विद्यार्थी आहेत आपल्याकडे, कमीत कमी 400-500 ह्या रेंजमध्ये विद्यार्थी असतात. परंतु ग्रामीण भागामध्ये काय झालेलं आहे की भरपूर जण डिस्ट्रॅक्ट करतात, भरपूर जण डिस्ट्रॅक्शन करतात. आपल्याला काय होतं, आपली शिकायची इच्छा असते, भरपूर विद्यार्थ्यांना पुढे जायचं असतं. पण ग्रामीण भागामध्ये काय होतंय तिकडे जाऊन काय होतंय, 2-2 वर्ष विद्यार्थी शिकायला लागले, त्यांचं काही रिझल्ट येत नाही, 2 महिन्यामध्ये काय होणार आहे, असं आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणारे भरपूर पालक असतात. कारण आपल्या शेजारच्याला जर विचारलं ना आमचं लेकरू काय हो, त्याला कधीच वाटत नाही आमचं लेकरू डॉक्टर का इंजिनियर व्हावं. त्यांना वाटतं आमच्या मुलासारखं रोज तो पण शेतात जावं. त्याच्यामुळे आपल्याला सांगणारे कमी आहेत बळांनो. इव्हन आमच्याही जीवनामध्ये किंवा कुणाच्याही जे आज जे मोठे आहेत त्यांना बघा, तुम्ही त्यांना विचारा, त्यांना योग्य वेळी योग्य करिअर गायडन्स न मिळाल्यामुळे भरपूर जण मागे राहतात. तर तुम्हाला वेळेच्या वेळेला जे काही करिअर गायडन्स मिळतं किंवा तुम्हाला जे एक योग्य रस्ता दाखवला जातो, जे PCCनं दाखवलेला आहे. आम्ही ज्या टायमाला ग्रामीण भागात फिरायचो ना, त्या टायमाला असे काही कॉलेज होते की तिथं संख्या कमी असायची, विद्यार्थी संख्या कमी असायची. आणि एक माझं ध्येय असं असायचं की नाही, विद्यार्थी संख्या कुठं जास्त आहे तिथं सेमिनार घेऊ, एक माझं वैयक्तिक असायचं, जिथं विद्यार्थी संख्या जास्त आहे तिथं. परंतु पाटील सरांचं म्हणणं असायचं की नाही, आपलं एक ध्येय आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी पुढे आला पाहिजे. जे आज गरीब परिस्थितीमुळं, आर्थिक परिस्थितीमुळं जे मागे आहेत, ज्यांना तिथपर्यंतची माहिती मिळत नाही, तर ते पण विद्यार्थी आपल्यापर्यंत आले पाहिजे, त्यांना सगळी माहिती मिळाली पाहिजे. इव्हन आपण YouTube देखील चॅनल सुरू केलं. अच्छा, असं नाही की यूट्यूबला आम्ही डिटेल पूर्ण माहिती टाकली, गेल्या वर्षीपासून आपण सर्व माहिती टाकतो. इंस्टाग्रामला चॅनल चालू केलं, व्हॉट्सअप चॅनल सुरू केलं. कारण ब्राह्मण फक्त विद्यार्थी आपल्याकडे यावे एवढीच त्याच्यामध्ये भूमिका नव्हती, एवढीच अपेक्षा नव्हती. तर जे विद्यार्थी थोडी बहुत पण फीस भरू शकत नाहीत आणि आज ग्रामीण भागामध्ये आहेत, तर त्यांना पण पूर्ण माहिती मिळाली पाहिजे. इव्हन मी पण तुम्हाला त्या दिवशी परीक्षेत सांगितलं की तुमच्याकडे जर PDF असतील, पाहिजे असतील, तर ते पण तुम्ही त्यांना पाठवा. कारण PCCचं एकच धोरण आहे की ग्रामीण भागातील जे गोरगरीब शेतकरी वर्गाचे जे लेकरं आहेत हे शिकले पाहिजेत. आणि हे आज नवीन नाही आहे, गेल्या 20 वर्षापासून PCC अकॅडमी गोरगरीब लेकरांना आतापर्यंत भरपूर म्हणजे हजारो विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनियर घडवलेले आहेत. सर्वांचे तुम्हाला फोटो खाली कमी दिसतील, परंतु प्रत्येक वर्षीचे फोटो टाकणं शक्य नाही ब्राह्मण. गेल्या वर्षीचे फोटो टाकणं शक्य नाही, कारण आतापर्यंत जेवढे मी बघितलंय, माझं खूप कमी वय होतं. मी ज्यावेळेस क्लास जॉईन केला होता, ज्यावेळेस अकॅडमीमध्ये मी आलो होतो, त्या टायमाला खूप कमी वय होतं. आणि मी घडलोय पूर्ण PCCमध्ये घडलोय. मला जे घडवलंय ते पूर्ण PCCने घडवलंय, पाटील सरांनीच घडवलंय. मी पहिलं एवढं हुशार पण नव्हतं, मला बोलताही येत नव्हतं, इथपर्यंत मी तुम्हाला सांगतो. परंतु ज्या टायमिंगला मी ग्रामीण भागातील लेकरांची परिस्थिती बघितल्या किंवा इथं आल्याच्या नंतर जी शिक्षकांची ती तळमळ बघितली, प्रत्येक शिक्षक, कुठलाही शिक्षक असतील, फिजिक्सचे कदम सर असतील, सुदर्शन सर असतील किंवा सर्व विषयाचे टीचर असतील, आपले पवार सर वगैरे असतील, तर यांची जी तळमळ आहे विद्यार्थी बाळांनो, तर तुम्हाला इतर ठिकाणी ते तुम्हाला दिसणार नाही. प्रोफेशनलनेस दिसेल तुम्हाला. बाहेर जे क्लास बघितलात ना तुम्ही, प्रोफेशनल दिसेल. आज बघा आपण इथं कार्यक्रम ठेवलेला आहे, हा नुसता कार्यक्रम नाही, तर बघा तुम्हाला भरपूर जण भावनिक पण दिसतील.
इतर क्लासमध्ये असं कुठेही होत नाही, भावनिकपणा कुठेही दिसणार नाही आहे. एक प्रकारचा आनंद पण आहे की आपले क्लास पूर्ण झालेला आहे, आपल्याला एक्झाम पण द्यायची आहे, चांगल्या करिअरला पण जायचं आहे. त्याचबरोबर एक भावनिक पण विद्यार्थी झाले आहेत की आता हे संपणार आहे, आपल्याला घरी जायचं आहे आणि PCC सोडायचं आहे. हे कशामुळे येतं बाळांनो? कारण वैयक्तिक लक्ष देऊन जेवढं प्रेम दिलं जातं तेवढंच प्रेम भेटत असतं. त्याच्यामुळे जेवढं काही पाटीसरांनी आतापर्यंत केलं आहे, जेवढं शिक्षकांनी केलं आहे, मला तुम्हाला एकच सांगायचं बाळांनो की जेवढं तुम्हाला आमच्याकडून देता येईल तेवढं आम्ही केलेलं आहे. फक्त एकच सांगणं आहे की रिझल्ट आल्याच्या नंतर वगैरे तुम्ही कंटिन्यू PCCशी संपर्कात राहायचं आहे. कारण तुमचं पूर्ण कॉलेजला नंबर लावून देण्यापर्यंत पूर्ण तुम्हाला सहकार्य केलं जाईल. बाकी मी जास्त वेळ काही घेणार नाही, दुपारचा वेळ आहे. बाकी धन्यवाद, थँक्यू. थँक्यू सर. सरांना आपण कार्यक्रमाच्या प्रस्तावनेसाठी आमंत्रित केलं होतं, पण सरांनी आपल्याला आयुष्याचीच प्रस्तावना शिकवली. कारण आयुष्य काय असतं आणि आयुष्य कसं जगायचं आणि त्यांनी घडले कुठून. तर सर तुम्हीच या PCC अकॅडमीमुळे घडला नाही, तर इथला प्रत्येक विद्यार्थी या PCC अकॅडमीमुळे घडलेला आहे. आणि सर जसं सांगितले की उबाळे सर आणि राऊत सर दोघं या PCC अकॅडमीचे पिल्लर आहेत. तर मी आवर्जून सांगू इच्छिते, जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा अगोदर आपण खालचं बेस तयार करतो, बेसमेंट जे असतं ते तयार करतो. एकदा बेसमेंट पक्क झालं आणि पिलर एकदा उभा झाली की त्यावरती आपण किती फ्लोअर चढवू शकतो. तर ते जे बेसमेंट आहे तर ते म्हणजे आदरणीय पाटील सर. कारण दोन्ही भावांचं जे रिलेशन आहे ते एकदम पक्के आहेत की हम भी किसी से कम नाही. कारण इतिहास कसा सांगून जातो भावांचं रिलेशन, त्याच्या अपोजिट ते वागतात आणि घडून दाखवतात, जगाला सिद्ध करून दाखवतात की आम्ही दोघं भाऊ एका मनाने राहतो. तर ते जो बेसमेंट आहे तर ते म्हणजे दोन पाटील सर आणि त्या घराचे जे पिलर आहेत तर ते म्हणजे राऊत सर आणि उबाळे सर. आणि त्याचा जो पहिला मजला आहे ते म्हणजे आपले सर्व विषयाचे शिक्षक आदरणीय गुजर सर असतील, आदरणीय कदम सर आणि आदरणीय सुदर्शन सर. आणि त्याच्यावरती जर किती मजली फ्लोअर आपल्याला चढवायचा आहे तर त्याची जिम्मेदारी ही आपल्या विद्यार्थ्यांवरती आहे. तर वरचा डोंगर कसा सजवायचा याची जिम्मेदारी तुमच्याकडे दिलेली आहे. तर तुम्हीच बघा की तुम्हाला तो डोंगर सजवायचा आहे खरंच. कारण बेसमेंट खाली खूप पक्का आहे, तुम्ही डोंगर जरी नाही सजवला तर खालून बरोबर बेसमेंट पक्कच आहे. तर खरंच सर, आणि तुम्ही त्यातल्या त्यात एक सांगितलात की घोडा एकदा जर बिघडला तर त्याला दुरुस्त केलं जात नाही, असं तुम्ही तुमचं एक प्रकारे दुःख व्यक्त केलात सर, असं मला वाटतं. कारण सरांना थोडंसं कुठेतरी वाईट वाटतंय की मी थोड्या दिवसासाठी का आहेस ना, पण एका अवयवाने मी अपंग आहे असं सरांना थोडंसं वाटतं. कारण जे डोळ्यामध्ये पाणी दिसतं सरांच्या ते मला खरंच दिसलं आता. पण मला एक सांगायचं आहे सर, तुम्ही त्या शर्यतीतला घोडा नाही तर रफ्तार आहोत. तुम्ही कितीही काही झालं तरी आम्ही तुम्हाला परत एकदा दुरुस्त करून या PCC अकॅडमीमध्ये नक्कीच इन्व्हॉल्व करणार आहोत. तर मी आजच्या एवढंच सांगते.